पुढच्या काही बातम्या पाहूयात। अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीने मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीकडून निवेदन पाठवलं गेलंय। यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांची उपस्थिती असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआय चौकशी प्रकरणी पत्रही पाठवणार आहेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। सुशांत, सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांमध्ये झालेली ही भेट आणि यात सुनेत्रा पवार यांनी केलेली सीबीआयची मागणी। आपण जर बघितलं असेल तर अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या आहेत। अजित पवार यांचा अपघात की घात अशी देखील शक्यता जी आहे ती राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी व्यक्त केली होती। अर्थात या प्रकरणी आता सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आणि ही मागणी कोणाकडे केली तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल सुनेत्रा पवारांनी निवेदन दिलं। यावेळी त्यांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील, त्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, सगळे उपस्थित होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन दिलं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनाची दखल घेतलेली आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआय प्रकरणी चौकशी करावी असं पत्र देखील मुख्यमंत्री आता केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवणार आहेत। अर्थातच आता मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्याकडून काय उत्तर येतं किंवा सीबीआय चौकशी कधीपासून सुरू होते हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या खात्यात हा चेंडू पडलेला आहे। त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी मान्य होते की पुढचा काही इतर पद्धतीने तपास होतो ते पाहावं लागेल। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अद्यापही संशयाचं धुकं मात्र कायम आहे, कारण त्याच पार्श्वभूमीवरती आमदार रोहित पवार आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आहेत। अपघाताचा तपास सरकारकडून धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप रोहित पवार हे सातत्याने करतायत। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत अपघातासंदर्भातील सगळे डिटेल ते मांडतील। रोहित पवार यांनी असंही म्हटलंय की विमानाचा ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित आहे पण राजकारणापासून सुरक्षित नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे।